शेतकरी शिष्टमंडळातले दोन महत्त्वाचे नेते आत्ता माझ्यासोबत आहे, महादेव जानकर सर आणि वामनराव चटप सर. दोन्ही नेते या आंदोलनात सुरुवातीपासून सक्रिय होते. सर काय सांगणार, आज शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र सरकारशी चर्चा करणार आहे, काय सांगणार? गेली आम्ही 7 महिने झालं महाराष्ट्रभर फिरून जवळजवळ महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यामध्ये कव्हर करत शेतकऱ्याला जागृत करण्याचं काम चटप साहेब असतील, राजू शेट्टी असतील, बच्चू कडू असेल किंवा मी असेल किंवा डॉक्टर नवरे असेल यांच्या माध्यमातून आम्ही फिरत गेलो. लोकांच्यातून अतिशय रिस्पॉन्स चांगला मिळाला आणि लोकांना कळालं की ही जी मंडळी फिरते ती ही नेतृत्व खऱ्या अर्थानं म्हणजे टिकाऊ नेतृत्व आहे असा विश्वास त्यांनी ठेवून काल जी 2 दिवस जी आम्हाला साथ दिली त्या शेतकरी जनतेचं पहिल्या झुटला मी अभिनंदन करतो आणि आभार मानतो. आज मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा होणार आहे, आशा आहे सकारात्मक तोडगा निघेल, कारण की तुम्ही जी मागणी करताय ती टफ आहे आत्ताच्या स्थितीमध्ये. नाही, आमचं म्हणणं आहे की रात्री त्यांनी जे 2 मंत्री पाठवल्यानंतर ती सकारात्मक चर्चा आपण देखील कुठलीही गोष्ट चर्चेनं सुटते, जादा आळलतट्टू भूमिका घेणं योग्य नाही. म्हणजे आंदोलकांना बी आणि सरकारनं बी त्या माध्यमातून काल त्यांचे 2 मंत्री आली, बोलणं झालं, मुख्यमंत्री महोदयाशी बोलणं झाल्यानंतर आज आम्ही स्वतः त्यांना भेटायला जातो आणि मला वाटतंय की पॉझिटिव्ह आणि सकारात्मक राज्य सरकार निर्णय शेतकऱ्याबद्दल घेईल. साहेब, तुम्ही अनेक वर्ष चळवळीत आहे, हे आंदोलनाचं विश्लेषण कसं करणार? आज तुम्ही सरकारकडे शिष्टमंडळ घेऊन जातात, मुख्यमंत्र्यांसमोर काय मांडणार? की विदर्भातल्या शेतीचा, शेतकऱ्यांच्या वेथांचा तुम्हाला गाढा अभ्यास आहे. नाही, जेव्हा लोकशाहीमध्ये बहुवंशी प्रश्न हे चर्चेने सुटत असतात, लोकशाहीमध्ये चर्चा सतत सुरू ठेवावी लागते. 2 दिवसाचा हा सगळा आंदोलनाचा प्रभाव आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये सगळ्या शेतकऱ्यांनी भरभरून साथ दिली आणि हे झालं. आज शेतकरी सगळ्या परीने, एका बाजूला कर्जानी, दुसऱ्या बाजूनी अतिवृष्टीने, तिसऱ्या बाजूला पुरांनी, सगळ्या परीने पछाडलेला आहे. आणि जेव्हा आम्ही आंदोलन केल्यानंतर त्यांचे 2 मंत्री आले, त्यांनी सकारात्मक इन्व्हिटेशन दिलं, कारण हे दोन्ही राज्यमंत्री आहे, निर्णय करायचा यांना काही अधिकार नव्हता, म्हणून त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्र्यांशी डायरेक्ट त्यांचं बोलणं झालं आणि मुख्यमंत्र्यांनी आज विधिवत निमंत्रण दिलं आहे, त्याप्रमाणे होईल. मला आशा आहे की लोकशाहीमध्ये त्यांचाच जाहीरनामा आहे, त्यांचंच कमिटमेंट आहे. आणि आर्थिक स्थिती बेकार आहे, त्यांना आम्ही आधी म्हटलं आहे की क्रम बदलून त्यांना करता येते, नाहीतरी गेली. तुम्ही काय क्रम सजेस्ट करणार आहे सरकारला? नाही, क्रम कोणते कापाचे त्यांचा अधिकार आहे, आमचा हमसे हमको मतलब कुठली से काय ना. त्यामुळे आम्ही आमच्या मागणीप्रती म्हणणार की बा जे काही 30 तुमच्या कर्जमाफीच्या मागणीवर ठाम. यस सर, आम्ही आमच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर ठाम आहो. आणि आज राहत दिली नाही तर ज्या आत्महत्याचं सत्र सुरू आहे ते मे नंतर मोठ्या प्रमाणात सुरू होईल. सर, काही क्रायटेरिया ठरवलेला आहे का आज? कुठल्या स्टेजला आंदोलन मागे घेणार, कुठल्या स्टेजला नाही, किती एकरापर्यंत करायला पाहिजे, किती लाखापर्यंत कर्जमाफी करायला पाहिजे, स्लॅब लावलेले आहे? आमचं म्हणणं आहे कर्जमुक्ती पहिली झाली पाहिजे. मुख्यमंत्री महोदयांनी शब्द दिलता कर्जमुक्तीसाठी, स्लॅब वगैरे अट्टी वगैरे न लावता त्यांनी सरसकट कर्जमुक्ती करावी, ही आमचा अट्ट पहिले असतात. इन्कम टॅक्स भरतात ज्यांना गरज नाही, याचं फार्म हाऊस आहे, त्यांच्या कर्जमाफीची काय गरज, हा प्रश्न उपस्थित केला जातोय. नाही, तसं झालं तर ते इन्कम टॅक्स भरायला आम्ही जास्त, समजा 100 एकर बागायतदार शेतकरी आहेत त्याबद्दल आम्ही म्हणणार नाही ना. म्हणजे लिमिटेशनचं असते, NDRFचे निकष असतात, त्या लेवलनं जरी झालं तर चालेल, पण सरसकट कर्जमाफी व्हावी, कर्जमुक्ती व्हावी, ही आमची पहिली भूमिका असेल. 2008ला जी कर्जमाफी झाली ती स्लॅब लावला होता 5 एकरचा. पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना जास्त फायदा झाला, विदर्भातल्या शेतकऱ्यांकडे 1-1.5 लाख 2 लाख कर्ज होतं, कारण की विदर्भातलं लँड होल्डिंग जे आहे ते 10 एकर 12 एकर आहे. 12 एकराचा शेतकरी आत्महत्या करतो, सिंधीला 25 एकरातल्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केलं. त्यामुळे हा विचार तुम्ही करणार आहे का यावेळेस की क्रायटेरिया लावताना समान फायदा सगळ्या शेतकऱ्यांना होईल? CMनी स्वतः म्हटलं आहे की 7-12 कोरा कोरा कोरा, म्हणजे आमचं म्हणणं आहे की 7-12 70 लाख कर्ज आहे त्याचा 7-12 कोरा, आणि ज्याच्यावर 2 लाख कर्ज आहे, ज्याने आत्महत्येच्या दारात आहे त्याचा 7-12 कोरा. 2 गोष्टी सर, आम्ही बघताना शेतकरी तितका एक म्हणतो, बिमारी सगळ्यांना सारखी आहे, खर्च भरून निघेल एवढे रास्तभाव कोणालाही मिळत नाही. मुख्यमंत्र्याच्या जातीचा शेतकरी असेल तरी त्यालाही मिळायची काही व्यवस्था नाही. काय ठेवलं सर तुम्ही? क्रायटेरिया सरकारने ठरवा, आम्ही ठरवणार, आम्ही ते म्हणणार सगळ्या शेतकऱ्यांना याचा लाभ झाला पाहिजे, कारण तुम्ही कमिटमेंट केलं आहे की 7-12 कोरा कोरा कोरा, तुम्ही असं म्हटलं नाही. आजच्या बैठकीतून कर्जमाफीच्या निर्णयाशिवाय परत येणार नाही?
आमचं म्हणणं आहे की कर्जमाफी नव्हे कर्जमुक्ती झाल्याशिवाय आम्ही त्यांची मिटिंग हे होणार नाही. आम्ही तिथं जाणार, त्यांना म्हणणार बाकीचा एखादा प्रोग्राम कुठं राहिला असतं तर चालेल. आणि आत्ताच त्यांना आम्ही पैसे द्या म्हणत नाही. तुम्ही फक्त GR काढा आणि ज्या बँकिंगला फक्त ही द्या, तुम्ही गॅरंटी द्या किंवा आम्ही हे करण्याचा प्रयत्न. आणि येणाऱ्या मार्चच्या अधिवेशनामध्ये तुम्ही इंट्रोड्यूस करा. पहिल्या जुटला 5-5 लाखानं द्या, आम्ही म्हणत नाही, परंतु तुम्ही कर्जमुक्ती करा. हा पहिला अजेंडा आमचा त्यांच्याजवळ असणार आहे. सर मग आंदोलन समजा समाधानकर काही चर्चा झाली, हायपोथेटिकल प्रश्न आहे, पण तो मग आंदोलन मागे घेण्याचा निर्णय जाहीर कुठे करणार, मुंबईत की नागपुरात? नाही, सकारात्मक चर्चा झाली तर आमचे काही बंदे इथे येऊन थांबले आहे. त्यांना उद्यापर्यंत थांबायला सांगितलं आहे. जर सकारात्मक चर्चा होऊन आम्हाला काही न्याय मिळण्यासारखं दिसलं नाही तर आम्ही उद्या रेल्वे लाईनवर जाऊ, 11 वाजता रेल्वेवर बसू. सकारात्मक चर्चा झाली तर आम्ही इथे येऊन सगळ्या शेतकऱ्यांसमोर सांगणार, त्यांचा आभार मानणार आणि आंदोलन पुढे ढकललं किंवा संपलं एवढं जाहीर करणार. खूप खूप धन्यवाद. शेतकरी शिष्टमंडळातले 2 महत्त्वाचे नेते महादेव जानकरजी, वामनराव चटपजी, जोपर्यंत कर्जमाफी कर्जमुक्ती होणार नाही तोपर्यंत आंदोलन मागे नाही. सरकारसोबत सकारात्मक चर्चा होईल अशी आशा या दोन्ही नेत्यांनी व्यक्त केली. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन नोमाटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.